गुंटेवारी हा खरा प्रश्न मार्गी लावला भाजपने, त्याचे श्रेय दुसरेच उचलतात हनुमंत पवार. प्रभाग क्रमांक 15 मधील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार यांनी आमच्या प्रतिनिधींशी घेतलेली खणखणीत मुलाखत. उमेदवार श्री हनुमंत पवार यांनी गुंटेवारीचा प्रश्न खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टीने सोडवला आहे, परंतु त्याचे श्रेय इतर जण घेत आहेत. आम्ही महापालिकेत हा प्रश्न मांडला होता, परंतु प्रशासकीय दरबारी यामध्ये कोणतीही दखल घेत नव्हती. त्यामुळे आम्ही मोर्चे काढले. मुख्यमंत्र्यांनी पत्रव्यवहार केल्यानंतर त्यांनी आम्हास म्हणणे मांडण्यासाठी बोलावले, तर त्यांना आम्ही गुंटेवारीचा प्रश्न उचलून धरल्यानंतर त्यांनी हा गुंटेवारीचा प्रश्न निकालात काढला. कारण गुंटेवारीतील लोकांना पूर्वी कोणत्याही सुविधा मिळत नव्हत्या व बँक कर्ज प्रकरणासाठी कोणत्याही प्रकारचे कर्ज मिळत नव्हते. त्यामध्ये महत्त्वाचे म्हणजे घर बांधणीसाठी व इतर कारणासाठी मिळत नव्हते, म्हणून हे शासन दरबारी निकाली लावण्यात आले व त्याचे श्रेय आता सध्या विरोधक घेत आहेत. हा प्रश्न निकाली लागल्यानंतर आम्ही लवकरच सर्व प्रश्न मार्गी लावू असे हनुमंत पवार म्हणाले. 15 मध्ये जो भाग आहे, जो साधारणपणे कत्तलखाना ते गारपीर पर्यंत 100 फुटीच्या दोन्ही बाजूची वस्ती, म्हणजे आतला डीपी रोड जो आहे, जुना हरिपूर मिरज रोड, तो भाग, आणि या गणेशनगर असेल किंवा आवळे प्लॉट असेल, हा संपूर्ण परिसर हा गुंठेवारी म्हणून ओळखला जातो. विशेषतः कुदळे प्लॉट, भोसले प्लॉट, गोंधळे प्लॉट, माने प्लॉट, ह्या भोसले प्लॉट या ठिकाणची ही जी वस्ती आहे ती साधारणपणे 1985 सालापूर्वीपासून सुरू झालेली होती. त्या ठिकाणी गुंठा, अर्धा गुंठा जमीन घेऊन आपल्या ऐपतीप्रमाणे आपल्या आयुष्याची कमाई विकून लोकांनी ती घरं उभी केलेली आहे. आणि अशा घरांना कुठल्याही प्रकारची सुविधा द्यायची नाही, कारण ही अनधिकृत वस्ती आहे, अशा पद्धतीचं शासनाचं म्हणणं होतं. आणि तसा तो GR त्यावेळी काढला होता. आणि म्हणून आम्ही माजी आमदार पैलवान संभाजीराव पवार यांच्या नेतृत्वाखाली तेव्हापासूनच आम्ही मोर्चे, आंदोलनं, विविध सभा, भाषणं वगैरे करत होतो. आणि या वस्तीला संरक्षण मिळालं पाहिजे, झोपडपट्टी सदृश्य भाग म्हणून अशा पद्धतीचा भाग हा आहे. आणि या ठिकाणी या लोकांना जर महापालिका पाणी पुरवठा करू शकत नसेल काही कायद्यामुळं, या ठिकाणी त्यांना रस्ते मिळत नसतील, सांडपाण्याला निचरा होण्यासाठी गटारी बांधता येत नसेल, महापालिकेचा निधी खर्च होत नसेल, त्या ठिकाणी शासनाचा निधी कुठलाही खर्च करता येत नसेल, तर मग या लोकांनी करायचं काय आणि नरक यातना भोगायचं का, अशा पद्धतीचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर त्या ठिकाणी आम्ही मोर्चे आंदोलनानंतर शासनाला भाग पाडलं. आणि तो 2001चा गुंठेवारी नियमितीकरण, श्रेणीवाढ आणि नियंत्रण अशा पद्धतीचा कायदा 2001 साली अस्तित्वात झाला. या संदर्भातली पुस्तिका आम्ही तत्कालीन नितीन कलेक्टर होते त्यांच्या मार्गदर्शनाने तयार केली. आणि महाराष्ट्राच्या विधान परिषद असेल, विधानसभा असेल, या ठिकाणी ती आमदारांना वाटप केली. आणि त्याच्यावर भाषणं त्या ठिकाणी सभागृहात झाल्यानंतर कायदा अस्तित्वात आला. हे मोठं काम आम्ही गुंठेवारी करता उभा केलेलं आहे. आणि या प्रभागमध्ये आज तुम्ही उमेदवार म्हणून लढवत आहेत भारतीय जनता पार्टीकडून, तुम्हाला ह्या प्रभागमध्ये प्रतिसाद काय मिळतंय? आता सध्या गुंठेवारीला लागूनच असलेला विषय म्हणजे की काही लोकांना, बऱ्याचशा लोकांना प्रमाणपत्र मिळाली गुंठेवारी कायदा 2001 साली अस्तित्वात आल्यानंतर. परंतु यातल्या बहुतांशी जमिनी ह्या इनामी जमिनी आहेत आणि वर्ग 2च्या जमिनी आहेत. आणि त्यातच भरीसभर म्हणून त्या ठिकाणी कॉर्पोरेशनने विकास आराखड्यामध्ये रिझर्वेशन टाकलेली होती. आणि त्यामुळे या लोकांची घरं त्यांच्या नावावर होत नव्हती. त्यामुळं सातबाराला नाव नसल्यामुळं यांना कोणत्याही शासकीय सुविधा मिळत नव्हत्या, ना कुठल्या बँकेचं कर्ज मिळत होतं, ना कुठल्या पतसंस्थेचं कर्ज मिळत होतं, ना घर बांधायचं असेल जुनं झालेलं तर त्याच्यासाठी कर्ज मिळत होतं. घरकुल योजना त्यांना मिळत नव्हती. कमी व्याजाने शासनाचं जे केंद्र शासनाची योजना आहे ती मिळत नव्हती. संडास सबसिडी सारखी योजना आहे केंद्र शासनाची, राज्य शासनाची, त्याचा लाभार्थी ही लोक होऊ शकत नव्हते, केवळ 7/12ला नाव नसल्यामुळं. या संदर्भातली आत्ताचे आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी यामध्ये प्रश्नावर लक्ष घातलं. आणि 4 महिन्यापूर्वी मंत्रालयामध्ये माननीय मंत्री महोदय बावनकुळे साहेब, महसूल मंत्री,
यांच्या दालनामध्ये सुधीरदादांनी मला बरोबर घेतलं होतं आणि त्यामध्ये आम्ही तो प्रश्न ब्रीफ केला आणि त्यामध्ये एवढं SOP करायचं सुरू आहे, कार्यपद्धती करण्याचं काम सुरू आहे. येत्या 4-6 महिन्यामध्ये हा वर्ग 2च्या जमिनीचा प्रश्न निकालात लागेल. त्याचबरोबरीनं इनाम जमिनी ज्या आहेत त्या इनाम जमिनीच्या संदर्भात नजराना भरावा लागतो आणि हा नजराना शासनाला भरावा लागत असल्यामुळं हा आत्ताच्या चालू बाजार भावानं भरावा अशा पद्धतीचा कायदा आहे. अर्थात हे कायदे सर्व जुने आहेत. हे कायदे विधिमंडळामध्ये दुरुस्त व्हावे लागतात आणि म्हणून आम्ही आमच्या ह्या घरांना इनाम जमिनीमधल्या संरक्षण मिळालं पाहिजे. त्यांची घरं 7-12 त्यांची नावं लागली पाहिजे, त्यांना त्यांचा मालकी हक्क मिळाला पाहिजे. या भूमिकेतून त्या ठिकाणी भूमिका मांडली आणि चालू बाजार भावाच्या ऐवजी ज्या वेळेला तिथं करारपत्रानं ते तुकडा ताब्यात घेतला किंवा ज्या वेळेला कॉर्पोरेशननं त्यांना प्रमाणपत्र दिलं 2001 नंतर 2002ला असेल 3ला असेल त्यावेळेला जमिनीचे भाव अत्यंत कमी होते. समजा त्यावेळेला जर 5,000 रुपये भाव असेल रेकनरचा तर 1,500, 1,500, 1,250 रक्कम ती व्यक्ती भरू शकते. परंतु आज या जमिनीचा भाव गुंठ्याला 25 लाख रुपये झालेला आहे, 20-25 लाख रुपये आणि त्याच्या 25% म्हटलं तर आज 5-5.5 लाख, 7 लाख रुपये, 7.5 लाख रुपये भरायला लागणार आहेत. ते कदापिही या जनतेला शक्य होणार नाही आणि ते जर भरले नाही तर हे त्यांनी आयुष्यभर भराची कमाई लावून जी घरं बांधलेली आहेत ते त्यांच्या नावावर होणार नाहीत आणि अत्यंत दारिद्र्य आयुष्य या माणसांच्या नशिबी आलेलं आहे, ते कधीही सुधारणार नाही. म्हणून हा विषय आम्ही सुधीरदादाच्या माध्यमातून, महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून, गरज लागली तर केंद्र शासनाचं माध्यमातून या ठिकाणी भाजपची सरकार असल्यामुळं, भारतीय जनता पक्ष सरकार असल्यामुळं हे प्रश्न आम्ही सगळे नगरसेवक, आपण जर जनतेनं संधी दिली तर आम्ही हे प्रश्न आमदार आणि महाराष्ट्र शासन आणि खासदार अशा माध्यमातून यांच्या नेतृत्वाखाली हा प्रश्न निश्चितपणे सोडवू. आणि मी आपल्या सर्वांना विनंती करतो, मी आश्वासित करतो की येत्या 6 महिने याच्या आत या घरांना, इनामी जमिनीतील घरांना असेल, वर्ग 2च्या जमिनीतल्या घरांना असेल, तो संरक्षण देऊन त्या ठिकाणी 7-12ला नावं लावून देण्याचं काम आम्ही चौघेही भाजपचे उमेदवार, भारतीय जनता पार्टीचे उमेदवार, जो एक कमळ चिन्ह आहे आमचं, त्या ठिकाणी बटन दाबा, आम्हाला निवडून द्या. आम्ही निश्चितपणे हे आश्वासन पूर्ण करू याची ग्वाही देतो. नमस्कार.